कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इंडिगो विमान कंपनीला देशभरातल्या विविध विमानतळांवरील गेल्या 3 दिवसात 1300हून अधिक विमानाची उड्डाणं रद्द करावी लागली आहेत। तर अनेक विमानांच्या उड्डाणाला विलंब झालेला आहे। प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, बंगळुरू इथली विमानसेवा विस्कळीत झाली आहे। दरम्यान इंडिगोकडनं विमानसेवा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून नियामक संस्था DGCAनं या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले। चार्ज गुना प्राइस पे करना तर विमानसेवेमध्ये देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिगोची सेवा कोलमडली। सलग तिसऱ्या दिवशी इंडिगोची विमानसेवा कोलमडलेली आहे। तर मुंबईमधील रात्रीपर्यंतची सगळी अशी 120 उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहे। आणि याच संदर्भात मुंबई विमानतळावरून याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। मी सध्या मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर आहे आणि सध्या मुंबईच्या एअरपोर्टवरती इंडिगो फ्लाईटच्या गोंधळामुळे चांगलाच गोंधळ उडालेला बघायला मिळतोय। इंडिगोची सेवा गेले 3 दिवस झाले विस्कळीत आहे। जवळपास 550 विमानं रद्द झाली असल्या कारणानं देशभरात हजारो प्रवाशांना त्याचा मनस्ताप झालाय। गेल्या 3 दिवसांपासून अपुरं मनुष्यबळ आणि वेळापत्रकात करावं लागणारं समायोजन यामुळे ही विमानसेवा विस्कळीत झाली आहे। देशातील सर्वात मोठी कंपनी विमान कंपनी म्हणून इंडिगोकडे बघितलं जातं। इतकंच नाही तर सगळ्यात प्रॉम्प्ट आणि वेळेवर उड्डाण करणारी कंपनी असा सुद्धा इंडिगोचा लौकिक राहिलेला आहे। मात्र तरी सुद्धा दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि इतर अन्य विमानतळांवरनं 300 पेक्षा जास्त देशांतर्गत आणि सोबतच आंतरराष्ट्रीय फ्लाईटची उड्डाणं ही इंडिगोला रद्द करावी लागली आहे। मनुष्यबळाच्या अभावामुळे आणि मनुष्यबळाचं नीटसं नियोजन न जमल्यामुळे ही उड्डाणं रद्द झाली आहेत असं सांगितलं जातंय। इंडिगोची विमानसेवा वेळेच्या खात्रीशीरपणामुळे खरं तर यापूर्वी लोकप्रिय होती, मात्र आता त्या लोकप्रियतेला गळती लागलेली बघावी लागते। सगळी उड्डाणं लवकरात लवकर आपण पूर्ववत करू अशी खात्री सुद्धा इंडिगो कंपनीकडनं देण्यात आलेली आहे। कॅमेरामन अशोक सह, मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।